आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी देखील निवडणूक आयोगावरती केलेल्या टीकेचे जोरदार पडसाद उमटतायत। विधानसभा निवडणुकीमध्ये मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला, त्यावरून आता सत्ताधाऱ्यांनी पलटवार केलाय। पराभवाची चाहूल लागल्यामुळे थैथयाट सुरू असल्याचा टोला भाजपनं लगावला। तुम्ही मत द्या नाही तर नका देऊ। मॅच फिक्सिंग झालेलं आहे, मॅच सेट आहे। सर्व राजकीय पक्षांचं समाधान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या महाराष्ट्रामध्ये निवडणुका घेऊनच दाखवा। तुम्हाला वाटते, तुम्हाला राग येतोय कारण शेण खाऊन ठेवले। आम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले की सत्ताधारी उत्तर देतात, तुम्हाला कोण विचारलं? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात जसा उल्लेख केला अगदी तसंच राजकारण सुरू झालं। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यानंतर सत्ताधारी पक्षाचे नेते उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले। राज ठाकरेंनी रविवारच्या भाषणात आक्रमक पवित्रा घेतला होता। विधानसभा निवडणुकीत मॅच फिक्सिंग झाल्याचा आरोप करण्यात आला होता। मतदार यादी स्वच्छ केल्याशिवाय निवडणुका घेऊ देणार नाही असा इशारा ठाकरेंनी दिला होता। स्थानिक पक्षांना संपवण्याचा कट सुरू असून मतदार यादीत बनावट मतदार घुसवले जात आहेत, याकडे राज ठाकरेंनी लक्ष वेधलं। मतदार यादीत जवळपास 96 लाख खोटे मतदार समाविष्ट करण्यात आल्याचा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला होता। राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून उत्तर देण्यात आलं। राज ठाकरेंवर संगतीचा परिणाम झाल्याचा टोला नितेश राणेंनी लगावला। मला समजत नाही सत्ताधारी पक्षाचे लोक का चिडतायत। निवडणुका घेऊ नये, घेऊन दाखवा, ही अर्बन नक्षलची भाषा आहे। अर्बन नक्षल बोलतात असं, म्हणून बोलतो राज साहेबांना तुम्ही मांडीला मांडी लावू नका लावू, उद्धव ठाकरे त्याच्या नादी नका लावू, तो वाया गेलेला पोरगा येते। जेव्हा पराभव दिसू लागतो तेव्हा आरोप निवडणूक आयोगावर करतात, महायुतीवर करतात। हा त्यांचा रोजचा धंदा आहे, त्यामुळे त्याच्याकडे आम्ही काय विशेष लक्ष देत नाही। आणि किती इकडं काय ते सुरसुऱ्या लवंग्या फुटल्या तरी आमचा महायुतीचा ॲटम बॉम्ब आहे ना, तो सगळ्यांचं काम तमाम करेल। नितेश राणेंनी ठाकरेंवर टीका केल्यानं मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे मैदानात उतरले। राणे कुटुंबाने आतापर्यंत शिवसेना, काँग्रेस आणि भाजप असे वेगवेगळे पक्ष बदलले। राणेंसारख्या राजकीय कुबड्या आम्ही बदलल्या नाही असा वर्मी बसवणारा घाव देशपांडेंनी घातला। निवडणूक आयोगाला प्रश्न विचारल्यावर भाजपला राग का येतो, हाच कळीचा प्रश्न देशपांडेंनीही उपस्थित केला। आमचं नितेश राणेंसारखं नाही की कधी काँग्रेसच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचाराने चाललो, कधी भाजपच्या कुबड्या घेतल्या त्यांच्या विचाराने चाललो, कधी संघाला शिव्या घेतल्या मग त्यांचीच चड्डी घातली, अशा प्रकार आम्ही करत नाही। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही निवडणूक आयोगाऐवजी भाजप उत्तर देत असल्याच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांच्या जिव्हारी लागणारी टीका केली। निवडणूक आयोग ही जर स्वायत्त संस्था असेल तर आमच्या प्रश्नांची उत्तर आणि आमच्या शंकांचं निरसन हे फक्त निवडणूक आयोगाने करायला पाहिजे। जर भारतीय जनता पक्ष उत्तर देत असतील किंवा मिंदे उत्तर देत असतील, याचा अर्थ निवडणूक आयोग आणि ह्या सगळ्या लोकांची मिलीभगत आहे, हे जॉईंट व्हेंचर आहे भ्रष्टाचार आणि घोटाळे करण्याचे। भारतीय जनता पक्षाला किंवा मिंद्यांना मिरच्या का लागत आहेत, त्यांची मिरच्या लागल्यावर जी काय झोंबल्यावर तडतड होतं ना, ते का होत आहे? याच्यातच खाई त्याला खवखवे ही मराठीमध्ये फार चांगली म्हण आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाला झाडलेल्या प्रश्नांची फैरी आणि विरोधकांनी 1 नोव्हेंबरला जाहीर केलेला मोर्चा यामुळे जोरदार राजकारण सुरू झालंय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधीच सत्ताधारी आणि विरोधक मतदार याद्या, बोगस मतदान या मुद्द्यांवरून भिडले। परिणामी आगामी निवडणुकीतला प्रचाराचा मुद्दा सेट झाल्याचं पाहायला मिळतंय। संतोष कोरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।